विद्यार्थी मित्र, इयत्ता 5वीच्या गणिताच्या या गुणाकार या प्रकरणामध्ये या वर्गामध्ये आपल्याला 3 अंकी संख्येने गुणणे, 3 अंकी संख्येने 4 अंकी संख्येला 5 अंकी संख्येला गुणणे किंवा ही क्रिया ही गणित आपल्याला जमायला पाहिजे, यायला पाहिजे. कशा प्रकारे हे सगळं करता येईल, यापूर्वी हे सगळं करण्यासाठी आपले पाढेपाठांतर जर असतील तर अधिक उत्तम नव्हे. कमीत कमी आपल्याला 10 पर्यंत तरी पाढेपाठ असले पाहिजे, 9 पर्यंत तरी. तसे 20 पर्यंत पाढे तुमचे पाठांतर हवे, परंतु नसतील तर कमीत कमी 9 पर्यंत पाढे आपल्याला या गुणाकार क्रिया करताना यायला पाहिजेत. तर बघा आता कशा प्रकारे फळ्यावरती 1 नंबरचं गणित घेऊया आपण. उदाहरण 1 काय 2548 गुणिले 17. बरोबर. आता या गुणाकारामध्ये तुम्हाला 17चा पाढा जर एकदम येत असला तर गणित तुमचं पटकन होईल, परंतु नसेल येत तर कमीत कमी 7चा पाढा, 7 एके 7, 7 दुने 14, 7 त्रिक 21, 7 चौक 28, 7 पाचा 35, 7 सख 42, 7 7 49, 7 8 56, 7 9 63 आणि 7 10 70. ठीक आहे. आता आपण या दोन्ही संख्येनं जर पाढा 17चा येत नसेल तर 17ने गुणण्याच्या ऐवजी आपण या एकक स्थानी जो 7 आहे या 7ने अगोदर गुणूया. या संख्येमध्ये गुण्य आहे, गुण्य याला म्हणायचं गुण्य. वरच्या संख्येला काय म्हणायचं? गुण्य. हिला गुणायचं. आणि हा आहे गुणक. गुणक आहे 17. 17ने गुणायचे. 17चा पाढा येत नाहीये, अशा वेळेला काय करायचं तर बघा यातला 7ने अगोदर गुणूया. 7चा पाढा तर मी फळ्यावर मुद्दाम केला. 7ने अगोदर इथून सुरुवात करायची. याच्यापासून 8 ला गुणायचं. 7चा पाढा 8 पर्यंत. 7 8 56. 56 असेल. इथे 6 हातच्याला आले 5. हातच्याला 5. 7चा पाढा आता 4 पर्यंत. 7 चौक 28. 28 आणि 5 किती झाले? 8 आणि 5 13, हातच्याला 33. इथे 3 हातच्याला आले 3. 7चा पाढा 5 पर्यंत. 7 5 35. 35 आणि 3 एकत्र करूया, मिळवूया 38. किती झाले? 38. मग इथे हा 8 इथे एकक स्थानचा, 3 आले हातच्याला. पुढे 7चा पाढा 2 पर्यंत. 7 दुने 14, 14 आणि 3 17. पुढे काही राहिलं का? नाही. 17 इथे आपण लिहिले. यानंतर चला पुढे जाऊया. आता आपला गुणाकार अजून झालेला नाही. 7ने गुणले. आता आपण 1ने गुणूया. मग हा दशक स्थानी इथे या एकक स्थानी इथं 0 मांडा किंवा फुली मांडली तरी चालेल आणि मग सुरुवात करायची इथल्या एकक स्थानी. मग 1ने गुणूया. 1चा पाढा 8 पर्यंत किंवा 8 1 8, 4 1 4 बरोबर. एका खाली 1 मांडतोय मी. 5 1 5 आणि 2 1 2 यांची करायची बेरीज. 6 6, 8 आणि 3 11, हातच्याला आला 1 आणि 8 आणि 4 12 आणि हातचा 1 13, 3 हातच्याला परत आला 1. 7 आणि 5 झाले, एकत्र करा 12, 12 आणि 1 13, हातच्याला आला परत 1. त्यानंतर ती 2 आणि 1 3 आणि हातचा 1 4
अशा प्रकारे हा झाला आपला गुणाकार. आपला गुणाकार आला 43,316. याच पद्धतीनं आता 3 अंकी संख्येनं कशा प्रकारे गुणता येईल आपण तोही गुणाकार बघूया. बघा 224 किंवा 236 घेऊया आपण. आता गुणक आहे 2548 आणि गुण्य आहे 236. या 2548 ला 236 न गुणायचे. मग सुरुवातीला कोणी गुणायचे आपल्याला? हा काही एवढा पाढा नाही आपल्याकडे. आता 6 ने गुणूया. मग अशाच प्रकारे पाढा जर येत नसेल तर बाजूला लिहून घ्या. यायलाच पाहिजे तुम्हाला 9 पर्यंत पाढे. 6 ने गुणूया अगोदर. 6 चा पाढा 8 पर्यंत. 6 8 48. हा 8 इथे आणि 4 हातच्याला. नंतर 6 चा पाढा 4 पर्यंत. 6 चोक 24. 24 आणि त्यात हे 4 मिळवा हातच्याचे 28. 24 आणि 4 28. इथे 8 हातच्याला आला 2. हातच्याला 2. आता 6 चा पाढा 5 पर्यंत. 6 पंचे 30. 30 आणि 2 32. 32 सी 2 हातच्याला आले 3. ती हातचे लक्षात ठेवायची नेहमी. हातचे झुकून जातात आपल्याकडे. 6 दुने 12. 12 आणि 3. 12 3 13 14 15. आता इकडे काही राहिलं का? नाही. आता डायरेक्ट आपण 15 या ठिकाणी मांडले. आणि आता गुणाकार आपला झाला नाही. काही म्हणतात सर गुणाकार झाला नाही. 6 ने गुणलंय. आता राहिलं 3. 3 ने गुणायचे. तत्पूर्वी एकक दशक शतक. एकक दशक इथपासून सुरुवात करायची आहे. इथं फुली मांडली तरी चालेल किंवा 0 दिला तरी चालतो. मग 3 ने गुणूया. 3 8 24. 3चा पाढा 8 पर्यंत 24. 24 सी 4 हातच्याला आले 2. 3चा पाढा 4 पर्यंत. आता 3 चोक 12. 12 आणि 2 मिळवा त्याच्यात 12 मध्ये 14. 14 सी 4 हातच्याला आला 1. 3 5 15. 15 आणि 1 16. 16 सी 6 हातच्याला आला 1. 3 दुने 6 आणि 1 7. आता यानंतर आपल्याला परत आता राहिला 2. मग आता इथं कुठून मांडायच्या संख्या? एकक दशक शतक. एकक दशक शतक इथपासून. मग इथे 2 फुल्या बरोबर मांडावे किंवा 0 दिले तरी चालते. मग आता 2 ने गुणूया. 8 पासून सुरुवात करायची परत. 2 8 16 हातच्याला 1. 2 चोक 8 आणि 1 9. हातचा काही नाही. आता 2 पंचे 10. 10 शी 10 इथे 0 हातच्याला 1 आणि 2 दुने 4. 4 आणि 1 5. तर चला आता याची बेरीज करूया. आता बघा 88 8. 8 आणि 4 12. हातच्याला आला 1 इथं दिला तरी चालेल. आधी 2 आणि 4 6 आणि 6 12 आणि 1 13 शी 3 हातच्याला आला 1 परत. 5 आणि 6 आणि 5 11. 5 आणि 6 11. 11 मध्ये 9 मिळवा 20. 20 आणि 1 21 हातच्याला आले 2. आता 1 आणि 7 8. 9 10. 10 शी 0 हातच्याला आले 6. आपला गुणाकार आला एकक दशक शतक सोलपविराम हजार 10,000 सोलपविराम आणि लक्ष. किती लक्ष? 6 लक्ष. 1328 हा आला आपला गुणाकार. या पद्धतीने तुम्हाला गुणाकाराची उदाहरणे करायची आहेत. आता लक्षात ठेवायचं काही शाब्दिक उदाहरणे असतात. मग जेव्हा एकावरून अनेकाची किंमत काढायची असते तेव्हा आपल्याला गुणाकार ही क्रिया करावी लागते. काय? एकावरून अनेकांची किंमत. उदाहरणार्थ बघूया आपण. उदाहरण आपण 3 बघितले. आता उदाहरण हे तिसरं आहे. उदाहरण 3 काय? एक शाब्दिक उदाहरण. एका
खुर्चीची किंमत, एका खुर्चीची किंमत 235 रुपये आहे. एका खुर्चीची किंमत 235 रुपये आहे. हा गणितातला माहिती भाग. अजून एक प्रश्न तुम्हाला विचारलाच नाही उदाहरणामध्ये. एका खुर्चीची किंमत तुम्हाला येईल, एकाची किंमत दिली 235 रुपये आहे. तर आता प्रश्न तर 128 किंवा 26 खुर्च्यांची किंमत किती? खुर्च्यांची किंमत किती? अशा प्रकारचं उदाहरण मी फळ्यावर तुम्हाला दिलं. या उदाहरणामध्ये पहा, एका खुर्चीची किंमत तुम्हाला दिली, माहित आहे, आणि या एका खुर्चीच्या किमतीवरून तुम्हाला किती 126 खुर्च्यांची किंमत विचारली. म्हणजे एका खुर्चीच्या किमतीवरून अनेकांची किंमत काढायची. अशा वेळेला एकावरून अनेकाची किंमत काढताना आपल्याला गुणाकार करावा लागतो. ही गोष्ट पक्की लक्षात घ्यायची. मग एका खुर्चीची किंमत किती झाली? 235. मग किती खुर्च्यांची विचारली? 126 गुणिले 126 बरोबर 6चा पाढा. 6 पंचे 30, हातच्याला 3, 6 त्रिक 18, 19 20 21, 21 अशी 1, हातच्याला 2, 6 दुने 12, 12 2 14. तत्पूर्वी आता 2 ने गुणायचे. तत्पूर्वी एकक दशक शतक हे एककाने गुणलं, आता या 2 दशकाने गुणायचे. मनातला 0 किंवा इथे फुली मांडूया आणि मग 2 ने. 2 पंचे 10 0, हातच्याला 1, 2 त्रिक 6 आणि 1 7, 2 दुने 4 आणि 1 सॉरी हातच्याला या. आता इथं परत एकदा बघा. 2 पंचे 10 0, हातच्याला 1, 2 त्रिक 6 आणि 1 7, त्याच्यात 2 दुने 4. त्यानंतर आता गुणायचे या 1 शतकाने, एकक दशक शतक. मग एकक दशक शतक इथून सुरुवात करायची. इकडे 2 फुल्या मांडूया. 5 1 5, 3 1 3, 2 1 2. इथं चला बेरीज करूया. बरोबर 0 0, 1 1, 7 4, 11 5, 7 आणि 4 किंवा 4 आणि 7 11, 11 आणि 5 16 6, हातच्याला परत आला 1, हातचा 1, 1 आणि 1 2, 2 आणि 4 6, 6 आणि 3 9, हातच्याला आला परत 1 3. मग आपलं उत्तर आलं एकक दशक शतक इथे 39,610 हे उत्तर आलं. तर 126 खुर्च्यांची किंमत असं आहे. 126 खुर्च्यांची किंमत किती? 39,610 रुपये होईल. या ठिकाणी आपलं उदाहरण समजलं. अशा प्रकारे आपल्याला गुणाकाराची उदाहरणे 3 अंकी संख्येनं गुणता यायला पाहिजे. काही शाब्दिक उदाहरणे असतील त्यामध्ये तीही आपल्याला सोडवता यायला पाहिजे. गुणाकाराचे प्रकरण 3 हे आपल्याला सर्वांना सोडवता यायला पाहिजे. तुम्ही गणिताच्या 5वीच्या गणिताच्या पुस्तकामध्ये प्रकरण 3 हे गुणाकार, तर त्या प्रकरणामध्ये 2-3 उदाहरण संग्रह आहे. ते तुम्ही एक रोज सोडवायचा आणि मला माझ्या व्हॉट्सअप नंबरला तुम्ही पाठवायचा आहे. धन्यवाद.